एचएमपीव्हीच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा. या विषाणूला घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारीचे उपाय आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. एचएमपीव्ही विषाणूच्या संदर्भात घाबरण्याचं कारण नाही, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी. सर्व अधिष्ठातांना सतर्क राहावं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. एचएमपीव्ही व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही. प्रत्येक भारतीयांमध्ये एचएमपीव्ही व्हायरसच्या विरोधामध्ये लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांची माहिती. नागपूरमध्ये सुद्धा आढळले एचएमपीव्हीचे 2 रुग्ण. खोकला आणि ताप असलेल्या 2 लहान मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह. हॉस्पिटलमध्ये दाखल न करता सुद्धा दोन्ही बाधित बरे झाल्याची डॉक्टरांची माहिती. मागच्या 50 ते 60 वर्षांपासून एचएमपीव्ही जगभरामध्ये आहे. 2022-23 मध्ये पुण्यामधल्या 13% लहान मुलांना एचएमपीव्हीची लागण. जे रुग्णालयाच्या डीन आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर पल्लवी सापळे यांची माहिती. एचएमपीव्हीच्या संदर्भात राज्य सरकार सतर्क. गरज भासल्यास सरकार योग्य त्या उपाययोजना करणार. आशिष जयस्वाल यांची माहिती. एचएमपीव्ही हा व्हायरस जुनाच आहे, त्यामुळे भीतीचं कोणतंही कारण नाही. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. नागपूरमधले दोघेही संशयित रुग्ण. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पुण्यामधल्या नायडू रुग्णालयामध्ये 350 बेड्स तयार. पुण्याच्या आरोग्य अधिकारी नीना बोराडे यांची माहिती. सर्दी खोकल्याच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण सुरू असल्याची सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्हा रुग्णालय सतर्क. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेड्स आणि ऑक्सिजनचा साठा राखीव ठेवला जाणार. तर एचएमपीव्हीचे रुग्ण वाढल्यास स्वतंत्र कक्ष सुद्धा उभारले जाईल. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रशासन हे अलर्ट मोडवरती. वैद्यकीय महाविद्यालयामधल्या रुग्णालयामध्ये 100 बेड्सची सोय. तर खामगावमध्ये 50 बेड्सचं विलगीकरण कक्ष तयार. राज्यभरामधल्या जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद. विभागांसह आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा 100 दिवसांचं टार्गेट. प्रलंबित कामांची संख्या शून्यावरती आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. लाडकी बहीण योजनेमधून कुणाला सुद्धा वगळलं जाणार नाही, पण निकष तपासण्याची गरज. चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्यांच्या संदर्भातही तपास होणार. इतर महिलांवरती अन्याय होणार नाही. कदम यांची प्रतिक्रिया. 2 दिवसांमध्ये थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशांपर्यंत येण्याची शक्यता. तर ग्रामीण भागामध्ये 1 अंकी तापमानाचा अंदाज. अखेर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वीकारला पदभार. भरणेंकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचा पदभार. दादरच्या टोरेस कंपनी घोटाळ्याच्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला भेट. या प्रकरणी आतापर्यंत 70 लोकांची तक्रार. कारवाईच्या संदर्भात सोमय्यांची अधिकाऱ्यांसोबत चर्चा. मालेगावमध्ये जन्मदाखल्याचा घोटाळा. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शेकडोंनी जन्मदाखले दिल्याचाही दावा. एसआयटी नेमून संबंधितांवरती कारवाई करण्याची सोमय्यांची मागणी. पुणे महानगरपालिकेमधील ठाकरे गटाच्या 5 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज संध्याकाळी बैठक. सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना. विधानसभेला जे झालं ते विसरा. महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश. राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेत्यांनी टीम तयार केली अशी सुद्धा माहिती. ठाकरे गटाच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून पुन्हा एकदा सुरू. उद्धव ठाकरे मुंबईमधल्या मतदारसंघांचा आढावा घेणार. तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत सुद्धा करणार. वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवाराकडून निवडणूक याचिका. वर्षा गायकवाड यांच्या विरोधामधल्या याचिकेवरती हायकोर्टाकडून निकाल राखीव. वर्षा गायकवाड यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा याचिकेमधून आरोप. शिवाजी पार्क मैदानामधल्या धुळीवरती 15 दिवसामध्ये तोडगा काढा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश. या समस्येच्या संदर्भात मनसेसह स्थानिकांचं अनेक वेळा आंदोलन. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये बिल्डरचा सहभाग किंवा एसआरए वादाच्या आरोपामध्ये तथ्य नाही. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख.
वांद्र्यामधल्या सलमान खानच्या घराबाहेर हायटेक सुरक्षा उपकरणं, घराला लावल्या बुलेट प्रूफ काचा, घरासमोर पोलिसांची चौकी सुद्धा तैनात. बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या नंतर कडेकोट बंदोबस्त. एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवरती सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये पूर्वतयारी. एचएमपीव्हीच्या रुग्णांसाठी काही बेड सुद्धा राखीव, तर 3 महिने पुरेल इतका औषध साठा. पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 877 बस चालकांना 10 लाख रुपयांचा दंड. बस चालकांच्या वेतनामधून दंडाच्या रकमेची कपात केली जाणार. पुणे महानगरपालिकेकडे आरोग्य सुविधेसाठीचा 7.5 कोटींचा निधी अद्यापही पडून. कोरोना काळामध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी विविध कंपन्यांनी सीएसआर मधून दिला होता निधी. बारामतीमधल्या भिगवण चौकामध्ये दूध आणि कांदा दरवाढीच्या विरोधामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. युगेंद्र पवार यांची सुद्धा उपस्थिती आहे. सांगलीमधल्या तानंग फाटा इथे बस आणि ट्रकचा अपघात. बसमधील 19 विद्यार्थी जखमी. जखमी विद्यार्थ्यांवरती मिरजच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. जालन्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून 10 जानेवारीला जन आक्रोश मोर्चा. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी. इतर मागण्यांसाठी सुद्धा मोर्चा काढला जाणार. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरमध्ये आंदोलन. धनंजय आणि पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी. आंदोलकांनी बाजार समितीमधले सौदे सुद्धा बंद पाडले. लातूरच्या बोरगाव काळे इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन. बार्शी रस्त्यावरच्या वाहतुकीवरती परिणाम. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलन आणि आंदोलनामुळे लातूर अंबाजोगाई लातूर बीड मार्गावरती झाली वाहतूक कोंडी. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला चकाकी. गाभाऱ्यामधल्या भिंतीचं ग्रेनाईट काढून दिला पुरातन लुक. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळामध्ये मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मंचकी निद्रा संपवून तुळजाभवानी देवी आज पुन्हा एकदा सिंहासनावरती विराजमान. देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात. नवीन तुरी बाजारामध्ये येताच तुरीच्या भावामध्ये मोठी घसरण. तुरीचे भाव प्रति क्विंटल 4,000 रुपयांनी घसरले. धुळ्यामधल्या धामणे ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाबाई ठाकरे अखेर अपात्र ठरल्या. गेल्या 2 वर्षांपासून ठाकरे यांनी एकही मासिक सभा न घेतल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष. माजी सरपंच रमेश बैसणे यांच्या तक्रारीच्या नंतर कारवाई. नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अशोक करंजकर यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या भूसंपादनाच्या चौकशीचे नगरविकास विभागाचे आदेश. भाजपचे आमदार राहुल ढिकलेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती चौकशीची मागणी. मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आईवडिलांनी संपवलं जीवन. नाशिकच्या टिळकवाडी भागामधली घटना. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. येवल्यामध्ये नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृतीची मोहीम. शासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस शाळकरी विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती फेरी. काढणीला आलेली केळी अज्ञातांनी काढून फेकली. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या अठरावल गावामधला प्रकार. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. नंदुरबारमध्ये यंदाच्या हंगामात 8,000 क्विंटलपेक्षा अधिक लाल मिरचीची आवक. 500 पेक्षा अधिक वाहनं दाखल. अजून आवक वाढणार असल्यामुळे मिरचीच्या दरांवरती परिणाम. जळगावच्या सागर लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. एका ग्राहकासह हॉटेल मॅनेजरला अटक. 6 महिलांची सुटका. जळगावच्या रांजणगाव परिसरामधील बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वनविभागाला यश. या बिबट्याने गेल्या 4 महिन्यांमध्ये 5 बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीमध्ये शेतकरी मेंढपाळांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये वाडा आंदोलन. यावेळी महादेव जानकर यांची सुद्धा उपस्थिती. धनगर वेशामध्ये कडू आणि जानकर आंदोलनामध्ये सहभागी. पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने वर्धा पोलीस मुख्यालयामध्ये शस्त्रांचं प्रदर्शन. 3,000 शाळकरी विद्यार्थ्यांनी दिली प्रदर्शनाला भेट. 12व्या शतकामधल्या भगवान विष्णूंची मूर्ती दर्शनासाठी खुली करा. जिजाऊ भक्तांची मागणी. 8 महिने आधी पुरातत्व विभागाला आढळली होती मूर्ती. जिजाऊ जयंतीला मूर्ती दर्शनासाठी खुली करण्याची मागणी. यवतमाळमधल्या
राळेगावमध्ये भूमापकाला 10,000ची लाच घेत असताना रंगेहात अटक. मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवरून नाव कमी करण्यासाठी भूमापकाकडून लाच घेण्याची मागणी. नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढला. मागील 2 दिवसांपासून नागपूरमध्ये पारा 8 अंशांवर. यवतमाळमध्ये गोवंश तस्करी करणारे 2 ट्रक ताब्यात. 121 जनावरांची सुटका. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. नागपूर हैदराबाद रोडवरील पांढरकवडा टोलनाक्याजवळ पकडले ट्रक. महाडमधल्या ट्रॉमा केअरची दुर्दशा. एकही डॉक्टर नसल्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांचे हाल. आरोग्य यंत्रणेच्या निष्क्रियतेच्या संदर्भात स्नेहल जगताप आक्रमक. मुरुडच्या पद्मदुर्ग किल्ल्यावरती जागर कार्यक्रमाचं आयोजन. शिवपालखी मिरवणुकीमध्ये यंदा अनेक शिवभक्तांचा सहभाग. कोकणकडा मित्रमंडळाकडून जागर कार्यक्रमाचं आयोजन. महाडमधील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या विरोधामध्ये नागरिकांचा मोर्चा. मुंबई गोवा महामार्गावरती अपघात झालेल्या चौघांचा ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.